इथे काही माझे क्लायंट्स आहेत की ज्यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. ही रेणुका शेट्टी आहे, 74 kg वजन होतं, 65 झालं. आणि मनीषा रेडकर, त्यांनी फेस योगा नंतर त्यांची मुलगी अशी म्हणाली होती, मम्मी आज लाईट लावायची गरज नाहीये, तुझा फेसच खूप छान दिसतोय. सृष्टी मुरेनी सुद्धा 90 डेजचं हेल्थ कोचिंग घेतलं होतं. स्किन ग्लो झाली, बॉडी लाईट वेट अजून पण आपल्याकडे आहेत त्या. आणि मयुरी या रत्नागिरीवरून जॉईन झाल्या होत्या. त्यांची स्किन खूप म्हणजे डल होती. आणि एका महिन्यातच 21 डेज मध्येच त्यांना खूप छान इफेक्ट आला. आणि प्रमिला देशमुख यांनी 90 डेज हेल्थ कोचिंग प्लॅन घेतला होता. आणि त्यांना सुद्धा खूप छान रिझल्ट आला आहे. बिफोर आफ्टरचा हा फोटो आहे. आज प्रमिला अवेलेबल आहे. सो प्रमिला, इफ पॉसिबल, बोलता येईल का? हो, बोलेन बोलेन. हा, एक मिनिट. हा, मी पीपीटी स्टॉप करते शेअरिंग. येस प्रमिला, बोला. तुमचा अनुभव सांगा. म्हणजे प्रमिला माझी शाळेतली मैत्रीणच आहे. आणि तिने मला अप्रोच केलं होतं. हे जेव्हा मी 90 डेज, मी जेव्हा शिवांगी देसाईकडून कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतर मी टाकलं होतं की कोणाला वेट लॉस करायचा असेल, हेल्थ कोचिंग घ्यायचं असेल, तर मग तेव्हा मला प्रमिलाने अप्रोच केलं होतं आणि मग प्रमिलाची अशी जर्नी आम्ही स्टार्ट केली होती. सो त्याच्यानंतर तिला कसा अनुभव आला ते आपण तिच्या तोंडूनच ऐकूया. येस प्रमिला. नमस्कार. मी प्रमिला देशमुख, कोल्हापूर इथून आहे. जेव्हा मी हे स्टार्ट केलं 90 डेजचं हे स्वातीकडून, तेव्हा माझं वजन की नाही 95 किलो होतं. आणि म्हणजे मी फार निगेटिव्ह झोनमध्ये होते की कसं कमी करायचं, काय करायचं. आणि बघितलं की हा बाबा, म्हणजे माझं इथं जे वलय आहे ते मिस्टरांमुळे थोडंसं, ते राजकीय क्षेत्रात असल्यामुळे आपल्याकडे बघण्याचा एक लोकांचा जो दृष्टिकोन असतो, त्यामध्ये कुठेतरी मी बसत नसेन वगैरे, किंवा जे काही ते बोलत असतील, आता जसं ह्यांनी सांगितलं आपल्याला त्यांची माहिती देताना, त्यामुळे थोडी निगेटिव्हिटी वगैरे होती. पण स्वाती बरोबर जेव्हा ओळख झाली आणि तिनं जेव्हा समजून सांगितलं, तेव्हा त्या 90 दिवसांमध्ये एक एक टप्पा हेल्थचा जेव्हा करत गेले, आणि त्याच्यानंतर जो अनुभव आला तो खूप सुंदर आहे अनुभव माझा स्वतःचा. म्हणजे मुळात तिने मला निगेटिव्ह न राहता पॉझिटिव्ह कसं घ्यायची प्रत्येक गोष्ट, हा एक मला स्वतःला फायदा झाला. खाण्यापिण्याच्या सवयी तिने खूप बदलल्या. मी फुडी असल्यामुळे मला खूप खायची सवय होती. मग जंक फूड असू दे, हेल्दी असू दे, किंवा त्या वेळा बरोबर नसतील, पण तिने जे सांगितलं त्या पद्धतीने मी ते सगळं फॉलो पण केलं. आणि त्यामुळे माझं भले वेट लॉस नको दिसू देत, पण इंच लॉस आणि जो फॅट लॉस आहे त्याच्यावरती प्रचंड परिणाम झालेला आहे. आणि माझी शरीर प्रवृत्ती जी आहे ती पित्त प्रकृती असल्यामुळे मी पाणी जरी पिले तरी त्याचं ऍसिड निर्माण व्हायचं. पण आता सगळं टाइम टू टाइम व्यवस्थित असल्यामुळं माझं जे मी खाते हेल्दी, त्याचा माझ्या शरीरावरती खूप पॉझिटिव्ह परिणाम होतोय. माझे जे साईड इफेक्ट्स होते ते प्रचंड प्रमाणात कमी आलेले आहेत. आणि योगा करताना मॅडम जे आपल्याकडून, त्यांनी जसं सांगितलं, ताडासन असेल, मार्जरासन असेल, तर वजन जास्त असल्यामुळं गुडघेदुखी प्रचंड सुरू झाली होती. पण ताडासन करताना पायावरती जे आपण म्हणजे पुढच्या बोटांवर उभं राहतो, त्याच्यामुळे वजन पेलवण्याची क्षमता माझ्या पायांमध्ये निर्माण झाली. आणि मी गुडघे दुखत असल्यानं आणि वेट जास्त असल्यामुळे जी डुलत चालत होते, आता अगदी व्यवस्थित स्ट्रेट चालते आणि गुडघेदुखी पण कमी आली आहे माझी. आणि केसांचा इश्यू होता, माझ्या मॅडमनी सांगितलं तसं, माझ्या हनुवटी भोवती आणि नाकाभोवती वगैरे प्रचंड ब्लॅकहेड्स होते, ते कमी आलेले आहेत. पिगमिटेशन कमी आलंय, डार्क सर्कल कमी आलेले आहेत. चेहरा माझा, मॅडम म्हणतात तसं, टोन व्यवस्थित होत आहे. म्हणजे कुठे नव्हती अशी चरबी, असा भाग नव्हता. पूर्ण शरीर माझं म्हणजे अगदी फॅटने भरलेलं होतं. पण तिच्या सांगण्यामुळे खूप, म्हणजे मी पण करत गेले, तिचं ऐकत गेले. त्यामुळे मला अनुभव खूप चांगला आलेला आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा, जर कुणाला गरज असेल किंवा पॉसिबल असेल, तर तिचा 90 डेजचा तुम्ही तो कोर्स घ्या आणि स्वतःमध्ये एक पॉझिटिव्ह बदल निर्माण करून घ्या, अशी सर्वांना माझी विनंती आहे. थँक्यू सो मच प्रमिला. आणि मॅडम बोलण्याची गरज नाही, स्वाती. नाही ग, ते स्वाती माझं लग्ना सांगताना अगोदरचं नाव आहे, म्हणून ती स्वाती स्वाती बोलते. लग्नानंतर नाही, मला सिद्धी नाव झालं सिद्धी होतं. आठवे ना एकदम तिथे, तेव्हा येस ते येस मॅच येस. मिळत होते. येस, ती शाळेमधली मैत्रीण आहे माझी, त्यामुळे ती स्वाती बोलते. ठीक आहे. थँक्यू सो मच प्रमिला, खूप छान अनुभव सांगितला. थँक्यू. आपण पुन्हा आता पीपीटी कडे वळूया. असेच अनुभव मी इन्स्टावर टाकलेले आहेत.
काही युट्यूबर सुद्धा आहेत. सो इन्स्टा पेजला तुम्ही फॉलो करा. इन्स्टावर मी नेहमीच आपले जे सेशन्स होतात इव्हन त्याचे पण क्लिंचेस टाकत असते, फेस योगाचे आणि नॉर्मल योगाचे. सो आणि कधी कधी काही व्हिडिओ सुद्धा टाकत असते, सो तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. ठीक आहे, आता मी पुन्हा शेअर करते.